हरिः ओम्। श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्यवर्य श्री स्वामी विद्यारण्यकृत सार्थ पंचदशी प्रकरण पहिले तत्व विवेक। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरु चरणपदकमलारविन्दाभ्यां नमः। जगत प्रपंचासह वर्तमान जे मूल अज्ञान तेच कोणी एक मकर, तिचा ग्रास करून टाकणे हेच मुख्य कृत्य ज्याचे, असा जो आनंददायक आनंदरूपी परमात्मा गुरु, त्याच्या पदकमलाला नमस्कार असो। त्या श्री सद्गुरूच्या पदकमलाद्वयाची सेवा करून ज्यांचे चित्त निर्मल झाले आहे, अशा पुरुषांना सुलभरित्या तत्वज्ञान व्हावे म्हणून आम्ही येथे तत्वविवेकाचे निरूपण करीतो। जागृतावस्थेमध्ये भासणारे शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे पाच विषय जरी एकमेकांपासून भिन्न दिसतात, तथापि त्या सर्वांचे ज्ञान म्हणून एकच आहे। उदाहरण, आम्हास घट दिसतो आणि शब्द ऐकू येतो। येथे जरी घटापासून शब्द भिन्न आहे, तरी त्या दोहोंचे ज्ञान एकच आहे। त्याचप्रमाणे स्वप्नातीलही प्रकार। स्वप्न म्हणजे जागृतीमध्ये जे आम्हास विषय ज्ञान होते, त्याचाच संस्कार ज्या अवस्थेमध्ये पुन्हा इंद्रियांच्या सहाय्या वाचून उमटतो ती अवस्था। ह्या दोनही अवस्थांमध्ये भेद इतकाच आहे की स्वप्नातील पदार्थ केवळ भासरूप असून कालांतरी त्यांचा उपयोग होत नाही, आणि जागृतीतील पदार्थ अधिक स्थिर असून कालांतरी त्याचा उपयोग होतो। असा जरी भेद आहे तरी त्या अवस्थेतील ज्ञान म्हणून एकच आहे। वर आम्ही जागृती आणि स्वप्न या दोनही अवस्थातील ज्ञानाचे ऐक्य सिद्ध केले। आता सुषुप्तीतील ज्ञानाविषयी विचार करू। कोणी म्हणेल की सुषुप्तीत ज्ञानच मुळी नाही, तर ही शंका योग्य नाही। कारण झोपेतून उठलेला मनुष्य असे सांगतो की मी इतका वेळ सुखाने निजलो होतो, मला काही समजले नाही। असे जे त्याला स्मरण होते ते पूर्वीच्या अनुभवा वाचून कसे होईल? जेथे स्मरण आहे तेथे पूर्वीचा अनुभव असलाच पाहिजे। अमुक स्थळी अमुक पदार्थ आहे असे समजण्यास जसा डोळा पाहिजे, तसा तो नाही असे समजण्यासही डोळाच पाहिजे। त्याप्रमाणे काही नाही असे समजणे हे देखील ज्ञानच आहे। म्हणून जागृती व स्वप्न ह्याप्रमाणे निद्रेतही अज्ञानाचे ज्ञान आहे, ही गोष्ट निर्विवाद सिद्ध झाली। मला काही समजले नाही असे जे हे सुषुप्तीतील अभाव ज्ञान, तेही जागृत स्वप्नातील ज्ञानाप्रमाणे विषयापासून मात्र भिन्न आहे, ज्ञानापासून भिन्न नाही। ह्या ठिकाणी काही न समजणे हाच विषय। म्हणून स्वप्नातील व जागृतीतील ज्ञानात जसा भेद नाही, तसा उभयावस्थेतील ज्ञानात व सुषुप्तीतील ज्ञानातही भेद नाही। ह्याप्रमाणे जागृत, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये ज्ञान एकच रूपाने असते हे सिद्ध झाले। एकाच दिवशी जागृत, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थातील ज्ञान जसे एकच आहे, त्याप्रमाणे आजपर्यंत गेलेला काळ व पुढे येणारा काळ म्हणजे दिवस, महिने, वर्ष, युगे व कल्पांची कल्पे जरी लोटली तरी ज्ञानाचा अभेदच आहे। आता ज्या अर्थी सर्व काळ ज्ञानाचे ऐक्य आहे, त्या अर्थी ते उत्पत्ती, विनाश शून्य व स्वयंप्रकाश असलेच पाहिजे। कारण ह्यास उत्पत्ती विनाश आहेत। असे जर म्हणावे तर त्या उत्पत्ती विनाशास पाहणारा कोणी साक्षी असलाच पाहिजे। उत्पत्ती विनाश ज्याचे त्यास दिसणे
अगदी अशक्य आहे. ह्या साक्षीरूप ज्ञानाचे उत्पत्ती विनाश दुसऱ्या एका साक्षीरूप ज्ञानास दिसतात असे जर म्हणावे तर तेही संभवत नाही, कारण ह्या साक्षी वाचून दुसरे ज्ञानच नाही. ह्याचवर अशी एक शंका आहे की वरील साक्षीरूप ज्ञाना वाचून दुसरे ज्ञानच नाही असे म्हटले तर त्याला कोणी पाहणारा नसल्यामुळे साक्षीचेही अस्तित्व नाहीसे होईल. तर ह्याचे उत्तर हेच की वर सिद्ध केलेले ज्ञान दुसऱ्या ज्ञानाला विषय न होता प्रत्यक्ष आहे. घटादी पदार्थाची गोष्ट तशी नाही. ते प्रत्यक्ष होण्यास इंद्रियादी ज्ञान साधनांची गरज आहे. तशी ह्याला गरज नाही हे आपणच जाणते असेही म्हणता कामा नये, कारण तसे मानल्यास कर्मकर्तृत्व विरोध होईल, म्हणजे कर्म आणि कर्ता एकच होईल. म्हणून हे ज्ञान नित्य असून स्वयंप्रकाश आहे असे कबूल करणे भाग आहे. वर सिद्ध केलेले जे नित्य आणि स्वयंप्रकाश साक्षी ज्ञान तेच आत्मा म्हणणे योग्य आहे, कारण आत्मा सच्चिदानंद रूप आहे असे श्रुती म्हणते. हे साक्षी ज्ञान ही सच्चिदानंद रूपच आहे. 3 रूपांपैकी पहिली 2 तर वर सिद्ध केलीच आहेत. आता यास आनंद रूपता कशी येते ती सिद्ध करून दाखवितो. जीवाची प्रीती सुखावर साहजिक आहे, म्हणून जेथे ज्या मनाने सुख असते तेथे त्या मनाने प्रीती असते. ह्या नियमावरून ज्या वस्तूचे ठायी निस्सीम प्रेम आहे ती वस्तू परमानंद रूप असलीच पाहिजे. आता आत्म्यावर आमची निरतिशय प्रीती आहे म्हणून आत्मा परमानंद रूप आहे ही गोष्ट सिद्ध आहे. आता कोणी अशी शंका घेईल की मला मरण येवो, मी व्यर्थ जन्मलो असा केव्हा केव्हा आपल्या विषयीचा कंटाळा आढळतो. मग आत्मा निस्सीम प्रीतीस विषय आहे असे कसे म्हणता? कारण ह्यावरून आत्म्याविषयीचे प्रीतीसच मुळी व्यत्यय येतो. मग ती निस्सीम आहे ही गोष्ट तर दूरच. ह्या शंकेचे समाधान असे की वरील प्रकारे आत्म्याविषयीचा जो द्वेष केव्हा केव्हा आढळतो तो केवळ देहाच्या संबंधाने आहे, आत्म्याच्या संबंधाने नव्हे. मनुष्यावर काही वाईट प्रसंग गुजरला म्हणजे हा देह नको, प्राण नको, काही नको, दे माय धरणी ठाय अशी मनुष्याची स्थिती होते. तीही आत्मसुखाकरिताच होते. पुत्रादिकांवर जी आम्ही प्रीती करतो ती केवळ आपल्या सुखाकरिता, व आपल्यावर जी करीतो ती प्रीती दुसऱ्याकरिता कधीही नसते. म्हणून आत्मा परमानंद रूप आहे ही गोष्ट अगदी निर्विवाद सिद्ध आहे. ह्याप्रमाणे ज्ञानाचे नित्यत्व सिद्ध करून ते ज्ञान सच्चिदानंद रूप असल्यामुळे तेच आत्मा ठरले. हे आत्म्याचे सच्चिदानंद रूप केवळ युक्तीनेच ठरले व त्यास श्रुती प्रमाण नाही असे मात्र कोणी समजू नये, कारण तशाच लक्षणांनी युक्त परब्रह्म व त्याचे आणि आत्म्याचे ऐक्य वेदांतात सिद्ध केले आहे. म्हणून श्रुती आणि युक्ती या दोहोंच्या कसोटीने आत्मा सच्चिदानंद रूप आहे हे सिद्ध झाले. ह्या आत्म्याची परमानंद रूपता अशी आहे की एकीकडून पाहिले असता तिची प्रतीती आहे आणि दुसरीकडून पाहिले असता तिची प्रतीती नाही असे नजरेस येते. त्या आनंदाचे भान नाही म्हणावे तर मनुष्याची प्रीती स्वतःवर निस्सीम आहे, कारण विषय सौंदर्य ज्ञान जाहल्या वाचून प्रीती उत्पन्नच होत नाही. बरे, त्याचे भान मनुष्यास आहे म्हणावे तर त्याची विषयावर इतकी का आसक्ती असावी? फलप्राप्ती जाहल्यावर साधना असं कोण विचारतो? निरतिशय आनंदाचा लाभ झाला असता क्षणिक आणि साधनांवर अवलंबून असणारे जे वैषयिक सुख त्याचवर मनुष्याचे मन जाईल काय? परंतु विषयावर आमुची आसक्ती फारच आहे, तेव्हा त्या आनंदाचे भान आहे असेही म्हणता येत नाही. ह्याप्रमाणे दोन्हीकडून दोष येतात. म्हणून भान आणि अभान ही दोन्ही रूपे आत्म्यास आहेत म्हणणे
असे म्हणणे भाग आले. पण तसे जर म्हणावे तर एकाच वस्तूस एकदम भान आणि अभान कसे संभवेल असा एक प्रश्न उत्पन्न होतो. तर ह्यावर आम्ही असे पुसतो की तुम्ही जो असंभव मानिता त्यास दोन कारणे असली पाहिजेत. एक, कोणीही अशी गोष्ट जगामध्ये पाहिली नसावी. दुसरे, तिज विषयी कोणचीही उपपत्ती जुळू नये. ही दोन्ही येथे संभवत नाहीत. अशा गोष्टी जगामध्ये दृष्टीस पडतात हे पुढील दृष्टांतावरून चांगले ध्यानात येईल. कल्पना करा की कोणी एक गृहस्थाचा मुलगा वेधशाळेत अध्ययन करीत आहे. एके दिवशी आपल्या वर्गातील मुलाबरोबर तो पंचिकेची आवृत्ती उच्च स्वराने करीत असता शाळेबाहेरच्या पडवीत त्याचा बाप येऊन ऐकत उभा राहिला. त्यास हा माझा मुलाचा स्वर आहे असे विशेषे करून सांगता जरी न आले तथापि त्या सर्व घोषात आपल्या मुलाचा स्वर खचित आहे असे सामान्यत्वे करून त्यास समजते. त्याप्रमाणे आत्मानंदाचे भान आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय कोणता? याविषयी उपपत्ती ही तशीच जुळते. वस्तूंचे भान असून अभान जे होते ते केवळ प्रतिबंधाने होते. प्रतिबंध म्हणजे आहे व भासते अशा व्यवहारास ज्या योग्य वस्तू त्याच्या ठायी वरील आहे व भासते ह्याच्या विरुद्ध नाही व भासत नाही अशा व्यवहाराची जी उत्पत्ती तीच येथे प्रतिबंध असे समजावे. आता हा प्रतिबंध वरील दृष्टांतावरून कसा जुळतो तो पहा. दृष्टांतात पुत्रध्वनी विशेषे करून ध्यानात न येण्यास समान विहार म्हणजे सर्वांबरोबर सारख्या स्वराने पठन करणे हेच होय. त्याप्रमाणेच आत्मा नित्य प्रतीतीस येण्यास येथे मुख्य प्रतिबंध म्हटला म्हणजे अविद्या होय. विपरीत ज्ञानास तीच कारण होय. आता ती अविद्या कोणती ह्याचा विचार करू. परंतु तिचे स्वरूप सांगण्यापूर्वी तिचे मूळ जी प्रकृती ती प्रथम सांगतो. जिचेमध्ये सच्चेदानंद ब्रह्माचे प्रतिबिंब आहे, ज्यामध्ये सत्व, रज व तम हे तिन्ही गुण सारख्या मानाने आहेत, तिला प्रकृती असे म्हणतात. तिचे दोन प्रकार आहेत. जी मध्ये शुद्ध सत्वगुण अधिक असून इतर दोन गुणांनी तो गढूळ झालेला नसतो, तिला माया असे म्हणतात. व जी मध्ये तो गुण इतर दोन गुणांनी गढूळ झालेला असतो, तिला अविद्या असे म्हणतात. पहिली शुद्ध सत्व प्रधान आहे. पहिली जी माया सांगितली तीच मध्ये प्रतिबिंबित जो चैतन्य आत्मा त्यास त्या मायेस आपले स्वाधीन ठेवले आहे. तोच सर्वज्ञ व सर्वशक्तिमान ईश्वर होय. पहिली जी माया सांगितली तीच मध्ये प्रतिबिंबित जो चैतन्य आत्मा त्याने त्या मायेस आपले स्वाधीन ठेवले आहे. तोच सर्वज्ञ व सर्वशक्तिमान ईश्वर होय. आणि अविद्येमध्ये प्रतिबिंबित जो चिदात्मा तोच जीव, तो परतंत्र आहे. ती अविद्या नाना प्रकारची असल्यामुळे तीच मध्ये प्रतिबिंबित जो जीव तोही देव, मनुष्य, पशु, पक्षी ह्या भेदे करून नाना प्रकारचा झाला आहे. ह्या जीवास स्थूल, सूक्ष्म आणि कारण ही तीन शरीरे आहेत. वर सांगितलेली जी अविद्या तीच ह्याचे कारण शरीर आहे. आणि त्या कारण शरीरास तादात्म्याध्यासे करून मी म्हणणारा जो जीव त्यास प्राज्ञ असे म्हणतात. आता सूक्ष्म शरीर कोणते व त्याचा अभिमान कोण, त्याचा अभिमानी कोण हे आम्ही सांगतो. परंतु हे शरीर कसे बनले हे सांगण्यास त्यास कारणीभूत जी आकाशादी सृष्टी ती आधी सांगितली पाहिजे, म्हणून ती येथे सांगतो. वर जो कारण शरीराभिमानी प्राज्ञ सांगितला त्यास सुखदुःखाचा भोग व्हावा म्हणून पूर्वोक्त तमः प्रदान प्रकृतीपासून ईश्वराच्या आज्ञेने म्हणजे इच्छेने आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी अशी पंचभूते कर्मे करून एकापासून एक अशी उत्पन्न झाली.
मूळ प्रकृती त्रिगुणात्मक आहे, तेव्हा तीच पासून उत्पन्न झालेली जी पंचभूत तीही त्रिगुणात्मकच असली पाहिजे. म्हणजे प्रत्येकात काही अंश सत्वाचा, काही रजाचा आणि काही तमाचा असे तिन्ही अंश असलेच पाहिजेत. त्या प्रत्येक भूताच्या सत्वांशांनी क्रमे करून श्रोत्र, त्वचा, नेत्र, रसना आणि घ्राण अशी 5 ज्ञानेंद्रिय बनली. म्हणजे आकाशाच्या सत्वांशाने श्रोत्र, आपाच्या सत्वांशाने रसना, वायूच्या सत्वांशाने त्वचा, अग्नीच्या सत्वांशाने नेत्र आणि पृथ्वीच्या सत्वांशाने घ्राणेंद्रिय झाले असे समजावे. प्रत्येक भूताच्या सत्वांशाने एक एक इंद्रिय बनले. त्याप्रमाणे सर्वांचे सत्वांश एकत्र मिळून त्या मिश्रणापासून अंतःकरण बनले. ह्या अंतःकरणाची रूपे वृत्तीभेदाने 2 आहेत. ह्याची वृत्ती जेव्हा संशयात्मक असते तेव्हा त्यास मन असे म्हणतात. जेव्हा ती निश्चयात्मक असते तेव्हा त्यास बुद्धी असे म्हणतात. पंचभूतांच्या सत्वांशांनी जशी ज्ञानेंद्रिय बनली तशीच आकाशापासून पृथ्वीपर्यंत प्रत्येक भूतांच्या रजोंशापासून क्रमाने वाणी, हस्त, पाद, गुद आणि उपस्थ ही कर्मेंद्रिय बनली. आणि सर्वांच्या सत्वांशाच्या मिश्रणाने जसे अंतःकरण बनले तसाच सर्वांच्या रजोगुणांशाच्या मिश्रणाने प्राण बनला. या प्राणाचेही पुन्हा स्थानभेदे करून 5 प्रकार झाले. ते हे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. ह्याप्रमाणे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी ही 17 मिळून एक सूक्ष्म शरीर झाले आहे. ह्यालाच वेदांती लिंग शरीर असे म्हणतात. पूर्वी सांगितलेला जो प्राज्ञ तो जेव्हा या लिंग शरीरास मी मी असे म्हणतो तेव्हा त्यासच तैजस असे नाव प्राप्त होते. यास तैजस म्हणण्याचे कारण हेच की अंतःकरण स्वतः तेजोमय आहे. ते अंतःकरण ह्या शरीरामध्ये मुख्य असल्यामुळे त्याच्या अभिमानी जीवास तैजस हे नाव दिले. पूर्वोक्त जो माया प्रतिबिंबित ईश्वर तो जेव्हा अशा शरीराचा अभिमानी होतो तेव्हा त्यास हिरण्यगर्भ असे म्हणतात. तैजस आणि हिरण्यगर्भ ह्या दोहोमधील भेद इतकाच की तैजस हा व्यष्टी रूप आहे आणि हिरण्यगर्भ समष्टी रूप आहे. सर्व लिंग शरीराचा अभिमान ईश्वरास असल्यामुळे तो समष्टी रूप आहे आणि जीवास केवळ एकच व्यक्तीचा अभिमान असल्यामुळे तो व्यष्टी होय. व्यष्टी म्हणजे व्यक्ती. ह्याप्रमाणे लिंग शरीर व त्याचे अभिमानी तैजस आणि हिरण्यगर्भ क्रमे करूनच सांगितले. आता स्थूल शरीराचा विचार करू. सूक्ष्म पंचभूतांपासून जसे सूक्ष्म शरीर झाले तसे स्थूल पंचभूतांपासून स्थूल शरीर झाले. सूक्ष्मापासून स्थूल होण्याचा जो प्रकार त्यास वेदांतात पंचीकरण अशी संज्ञा आहे. जीवांना सुखदुःखाचा भोग व्हावा म्हणून भोग्य म्हणजे विषय व भोगयतन म्हणजे शरीरे ही परमेश्वराने पंचीकरणाचे योगाने उत्पन्न केली. पंचीकरण म्हणजे सूक्ष्म किंवा शुद्ध भूतांपैकी प्रत्येक भूतात इतर 4 भूतांचे काही नियमित अंश घालून तयार झालेले मिश्रण. यांचा प्रकार असा. पहिल्याने प्रत्येक भूताचे बरोबर 2-2 भाग केले. त्या 2-2 भागांपैकी एक तसाच ठेवून बाकी प्रत्येक अर्धा भागाचे पुन्हा 4-4 समभाग पाडले. तेव्हा अर्थातच हा एक भाग 1 अष्टमांश झाला. मग प्रत्येक भूताचे अर्ध्या भागात दुसऱ्या प्रत्येक अर्धुकाचा 4था भाग म्हणजेच पूर्वोक्त 1 अष्टमांश मिसळून 5 असे प्रत्येक भूत तयार केले. ह्यालाच पंचीकरण असे म्हणतात. हे खाली लिहिलेल्या कोष्टकावरून स्पष्ट ध्यानात येईल. अशी पंचीकृत भूतांपासून ब्रह्मांडे व त्यातील 14 भुवने व त्या भुवनातील प्राण्यांनी
खाण्याची अन्ने व त्या त्या लोकांस योग्य अशी शरीरे ईश्वराच्या आज्ञेने निर्माण झाली. या सर्व स्थूल सृष्टीचा जो एक अभिमानी, त्यास वैश्वानर असे म्हणतात. पूर्वोक्त जो हिरण्यगर्भ तोच येथे वैश्वानर होतो. आणि प्रत्येक सूक्ष्म देहाचे निरनिराळे अभिमानी तैजस तेच येथे विश्व होतात. ह्या विश्वकोटीत देव, मनुष्य, पशु व पक्षी या सर्वांचा समावेश होतो. हे सर्व देवादिक जीव बहिर्मुख आहेत, त्यामुळे त्यांना स्वस्वरूपाचे ज्ञान नाही. म्हणूनच सुख दुःख भोगण्याकरिता मनुष्यादी शरीरे धारण करून ते जीव त्या त्या शरीरास योग्य अशी कर्मे करतात आणि देवादी शरीरे धारण करून त्या त्या कर्मांची फळे भोगतात. भोगानंतर पुन्हा कर्म करावेसे वाटते, पुन्हा ते भोगावे लागते. याप्रमाणे कर्मानंतर भोग व भोगानंतर पुन्हा कर्म करावेसे वाटते, पुन्हा ते भोगावे लागते. याप्रमाणे कर्मानंतर भोग व भोगानंतर कर्म असे एक सतत रहाट गाडगे चालले आहे. नदीच्या भोवऱ्यात पडलेल्या कीटकाप्रमाणे ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यात पडल्यामुळे जीवास शांती मिळत नाही. मग ज्याप्रमाणे नदीतील कीटक सुदैवे करून एखाद्या दयाळू पुरुषाचे हातून त्या प्रवाहातून सुटका पावून तिरी असणाऱ्या वृक्षाचे छायेत येऊन विश्रांती पावतात, त्याप्रमाणे जीवही ब्रह्मवेत्या सत्पुरुषाची गाठ पडून त्यांच्या उपदेशाने पंचकोशाचा विवेक उत्तम करून मोक्षसुख पावतात. ते पंचकोश अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय ह्या नावाने प्रसिद्ध आहेत. ह्या 5 वेष्टनांत आत्मा गुंडाळला असल्यामुळे आपल्या स्वरूपाला विसरून जन्म मरण रूप संसार पावतो. कोशात सापडलेला कीटक जसा आतल्या आत धडपडतो, त्याचप्रमाणे आत्म्याचीही अवस्था झाल्यामुळे वरील अन्नादी आच्छादनास कोश असे म्हणतात. आता त्या कोशाची स्वरूपे क्रमे करून सांगतो. पंचीकृत भूतांपासून झालेला जो स्थूल देह त्यासच अन्नमय कोश असे म्हणतात. लिंग शरीरी असलेले जे रजोगुणात्मक 5 प्राण व 5 कर्मेंद्रिये इतकी मिळून प्राणमय कोश होतो. पंचभूतांच्या मत्वांशाने बनलेले संशयात्मक मन व 5 ज्ञानेंद्रिय मिळून मनोमय कोश समजावा व त्याच ज्ञानेंद्रियांसहित निश्चयात्मिका जी बुद्धी ती विज्ञानमय कोश. ह्याप्रमाणे प्राणादिक 3ही कोश एका लिंग शरीरातच मावले गेले. कारण शरीरात जो मलीन सत्वांश आहे तोच आनंदमय कोश. ह्याच्या वृत्ती 3 आहेत: प्रिय, मोद आणि प्रमोद. प्रिय वृत्ती म्हणजे इष्टदर्शनापासून होणारी, मोद वृत्ती म्हणजे इष्टवस्तूच्या लाभापासून होणारी आणि इष्ट विषयाच्या भोगापासून उत्पन्न होणारी ती प्रमोद वृत्ती. आत्मा त्या त्या कोशाच्या तादात्म्याने त्या त्या कोशांशी तन्मय होऊन गेला आहे. ह्याप्रमाणे स्थूल शरीरात 1, सूक्ष्म शरीरात 3 आणि कारण शरीरात 1 असे 5 कोश झाले. ह्या पंचकोशांपासून अन्वय व्यतिरेकाचे योगाने आत्म्याचे विवेचन म्हणजे पृथक्करण करून तो सच्चिदानंद रूप आहे असा मनुष्याच्या बुद्धीस निश्चय झाला असता तो ब्रह्मच होतो. अन्वय व्यतिरेकाचे योगाने असे जे आम्ही म्हटले त्याचा अर्थ येथे सांगणे अवश्य आहे. अन्वय म्हणजे एखाद्या गोष्टीचे किंवा स्थितीचे दुसऱ्याबरोबर असणे आणि व्यतिरेक म्हणजे तिचे नसणे. अमुक गोष्ट असली तर अमुक असलीच पाहिजे असा जो नियम त्यास अन्वय असे म्हणतात. आणि एक नसेल तर दुसरीही असणार नाही ह्या नियमास व्यतिरेक असे म्हणतात.
हे दोन नियम लावून पाहिले असता दोन गोष्टींचे साहचर्य किंवा कार्यकारण भाव चांगला समजतो. आता हे नियम आत्मविवेचनास लावून दाखवितो. स्वप्नावस्थेत स्थूल देह जो अन्नमय कोश ह्याचे मुळीच भान नसून स्वप्न पाहणारा जो साक्षी आत्मा त्याचे भान असते. म्हणून येथे स्थूल देहाचा व्यतिरेक असून आत्म्याचा अन्वय आहे. म्हणून आत्मा नित्य आणि स्थूल देह अनित्य असे अन्वय व्यतिरेकाने सिद्ध झाले. तसेच सुषुप्तीमध्ये लिंगदेहाचे मुळीच भान नसते. म्हणून येथे लिंगदेहाचा व्यतिरेक आहे आणि अभाव साक्षीत्वे करून आत्म्याचे येथेही स्फुरण आहे. म्हणून त्याचा येथे अन्वय आहे. म्हणून त्याच नियमावरून आत्मा नित्य आणि लिंगदेह अनित्य असे ठरले. वर आम्ही पंचकोश विवेचन करण्याचा उपक्रम करून अन्नमयी कोशाच्या विवेचनानंतर दुसरा जो प्राणमय कोश तो येथे सांगणे योग्य असून मध्येच लिंगदेह कोठून आणला अशी कोणी शंका घेईल तर तिचे समाधान असे आहे की प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय या तीनही कोशांचा समावेश एका लिंगदेहातच होतो असे आम्ही पूर्वीच सांगितले आहे. तेव्हा त्या लिंग शरीराचे विवेचन केले असता अर्थातच गुण आणि अवस्थाभेदे करून प्राणादिक तीन कोशांचे विवेचन झाल्यासारखेच आहे. ह्याप्रमाणे स्थूळ व सूक्ष्म ह्या दोन शरीरांच्या विवेचनाने अन्नमयापासून विज्ञानमयापर्यंत चार कोशींचे विवेचन झाले. आता आनंदमय कोश रूप जे कारण शरीर त्याचे विवेचनाचा विचार करू. समाधीत सुषुप्तीचे भान असून आत्म्याचे भान आहे. म्हणून येथे कारण शरीराचा व्यतिरेक आणि आत्म्याचा अन्वय आहे. ह्याकरिता आत्मा नित्य आणि कारण शरीर अनित्य असे सिद्ध झाले. ज्याप्रमाणे मुंजा नावाच्या गवताच्या काडीतून कोमल तंतू युक्तीने काढावा त्याप्रमाणे अन्वय व्यतिरेकाच्या योगाने वैराग्याती साधन संपन्न पुरुषाने तीनही शरीरापासून आत्म्याचे पृथक्करण केले असता तो ब्रह्मच होतो असे कठश्रुतीत सांगितले आहे. ह्याप्रमाणे तत्वज्ञान म्हणजे काय आणि त्यापासून फल कोणते मिळते हे सांगितले. तसेच तत्पदवाच्य परमात्मा आणि त्वंपदवाच्य जीवात्मा ह्या दोघांचे लक्षण एकच असल्यामुळे ते अभिन्न आहेत असेही सिद्ध झाले. हे दोघांचे ऐक्य भागत्याग लक्षणावृत्ती लावून तत्वमस्यादी महावाक्याचा अर्थ केला असता स्पष्टपणे ध्यानात येईल. तत्वमसी ह्या वाक्याचा अर्थ करण्याकरिता पूर्वी तत्पदाचा व त्वंपदाचा वाच्यार्थ केला पाहिजे. म्हणून तो येथे सांगतो. जे ब्रह्म तमोमून प्रधान मायेचा स्वीकार करून जगाचे विवर्तोपादन कारण झाले व जे ब्रह्म शुद्ध सत्व प्रधान मायेचा स्वीकार करून जगाचे निमित्त कारण बनले ते ब्रह्म येथे तत्पदाने सांगितले. आणि तेच ब्रह्म जेव्हा मलिन सत्व प्रधान म्हणजे रजस्तम मिश्रित व काम कर्मादिके करून दूषित अशा अविद्येचा स्वीकार करते तेव्हा ते त्वंपदाने दर्शविले जाते. तमप्रधान, विशुद्ध सत्वप्रधान आणि मलिन सत्वप्रधान अशी परस्पर विरुद्ध जी तीन प्रकारची माया ती गळून बाकी राहिलेले अखंड सच्चिदानंद ब्रह्मच तत्वमसी वाक्याचा विषय अथवा लक्ष होय. ज्याप्रमाणे सोयम देवदत्तः म्हणजे तोच हा देवदत्त ह्या वाक्यात तो आणि हा अशी भिन्न देश काल दर्शके टाकून त्या दोन्ही दर्शकांस आश्रयभूत जो एक देवदत्त तो मात्र घ्यावयाचा. त्याचप्रमाणे परमात्म्याची उपाधी माया व जीवाची अविद्या असे दोन विरुद्धांश वर्ज करून
बाकीचे केवळ अखंड सच्चिदानंद ब्रह्म मात्र महावाक्याचे लक्ष होते. ह्याचवर प्रतिपक्षाची एक चमत्कारिक कोटी आहे, ती अशी: महावाक्यास लक्ष जे ब्रह्म ते काय सविकल्प की निर्विकल्प? ते सविकल्प जर म्हणाल तर मिथ्या होईल, कारण ज्याचा विकल्प करिता येतो ती वस्तू सत्य नव्हे असे तुम्हीच म्हणता. बरे, ते ब्रह्म निर्विकल्प म्हणावे तर ते वाक्यास लक्ष कसे झाले? कारण ज्याची कल्पना करिता येत नाही ती वस्तू वाक्याने कशी सांगता येईल? ह्याप्रमाणे दोहोंकडून अडविणारा जो वादी, त्यास आम्ही उलट असे पुसतो की तुम्ही जो विकल्प केला तो सविकल्पाविषयी की निर्विकल्पाविषयी? जर निर्विकल्पाविषयी केला असेल तर तुमच्याच बोलण्यामध्ये विरोध येतो, कारण निर्विकल्पाचा विकल्प केला असे म्हणणे म्हणजे आंधळा पाहतो मुका बोलतो असे म्हटल्यासारखे होईल. बरे, सविकल्पाचा विकल्प म्हणाल तर आत्माश्रय, अनोन्याश्रय, चक्रिकापत्ती आणि अनवस्था असे 4 दोष येतात. ते असे की सविकल्पाचा विकल्प ह्या वाक्यात पहिला विकल्प आणि दुसरा विकल्प हे 2 नसून एकच जर असतील तर आश्रित आणि आश्रय एकच होऊन स्वस्कंधारोहण न्यायाने आत्माश्रय दोष येतो. आता ते 2ही विकल्प भिन्न असे म्हटले तर पहिल्या विकल्पाने दुसऱ्या विकल्पाची सिद्धी होते की दुसऱ्याने पहिल्याची होते हे सांगता येत नाही. म्हणून येथे अनोन्याश्रय दोष येतो. बरे, तो दोष उडविण्याकरिता त्या 2 विकल्पांखेरीज तिसऱ्या एका विकल्पापासून त्याची सिद्धी होते असे जर म्हणशील तर चक्रिकापत्ती दोष येतो. बरे, तोही उडविण्याकरिता तिसऱ्यास चौथा कारण, चौथ्यास 5वा, 5व्यास 6वा असे सांगत बसणे हाच अनवस्था दोष. जेथे गुण, क्रिया, जाती, द्रव्य आणि संबंध ह्या 5 गोष्टी आहेत तेथे वरील दोष लागावयाचेच. उदाहरण, गुण निर्गुणी राहतो की सगुणी राहतो, ह्यात पहिल्या पक्षी व्याहृती दोष म्हणजे विरोध येतो, दुसऱ्या पक्षी आत्माश्रयादी दोष येतात. त्याचप्रमाणे क्रिया, जाती इत्यादिकास लावून पहावे. जेथे विकल्पाचाही स्पर्श नाही व त्याच्या अभावाचाही स्पर्श नाही अशी जी आत्मवस्तू, तिचे ठाई कल्पितत्व, लक्षत्व, संबंध, द्रव्य इत्यादी कल्पित आहेत असे नात बापडे. असो ह्याप्रमाणे वाक्याचा अर्थ करून त्याचे जे अनुसंधान राखणे ह्यालाच श्रवण असे म्हणतात, व तोच अर्थ साधक व बाधक प्रमाणांनी मनात घोळवून त्याचे उपपत्ती युक्तीने बसविणे त्याला मनन असे म्हणतात. श्रवण आणि मनन ह्या दोहोंच्या योगे निसंशयपणे जो सिद्धांत ठसला त्याचे ठाई एकसारखे जे चित्ताचे स्थापन त्याला निदिध्यासन असे म्हणतात. ह्या निदिध्यासाची जी परिपाक दशा तीच समाधी होय. ती समाधी असोवर जो निर्दिश्यास सांगितला त्यामध्ये ध्याता, ध्यान आणि ध्येय ही त्रिपुटी भासते. तेथील ध्याता व ध्यान योगाभ्यासाने क्रमाने परित्यागून चित्त जेव्हा केवळ ध्येय रूपच होऊन निर्वात स्थळी ठेवलेल्या दिव्याप्रमाणे निश्चल राहते त्यास समाधी असे म्हणतात. त्या समाधी काळी मनाच्या वृत्ती आत्मगोचर असतात म्हणून लक्षात येत नाहीत, परंतु त्या अगदी नाहीत असे समजू नये, कारण समाधीतून उठलेला मनुष्य मी इतका वेळ समाधीत होतो असा आपला अनुभव सांगतो. यावरून समाधीकाली वृत्ती असतात असे अनुमान होते. ह्या आत्मगोचर वृत्ती एकामागून एक अशा आपोआप उठतात. त्यास विशेष प्रयत्नांची गरज नाही, कारण पूर्वीचा निदिध्यास वारंवार दृढ होत असल्यामुळे व वृत्तीस आत्मसुखाची एकदा लालूच लागल्याने ती पुन्हा पुन्हा आत्म्यालाच व्यापावयास जाते.
यथा दीपो निवातस्तो नेंगते सोपमा स्मृता इत्यादी श्लोकांनी भगवंतांनी अर्जुनास जो निर्विकल्प समाधी सांगितली त्याचाही अभिप्राय हाच आहे. आता या समाधीचे प्रथम अवांतर फल सांगून नंतर मुख्य फळ सांगतो. या अनादी संसाराचे ठाई अनेक जन्मापासून केलेले अनंत संचित कर्म ह्या समाधीच्या योगाने सर्वनाशाप्रत पावते आणि साक्षात्कारास साधनभूत असा शुद्ध धर्म अधिकाधिक वाढतो. ह्या निर्विकल्प समाधीस मोठमोठ्यांनी धर्ममेघ असे नाव ठेवले आहे, कारण ह्या मेघातून धर्मामृताच्या धारा सहस्त्रशः वाहतात. हे अवांतर फल झाले. आता मुख्य फल ऐका. ह्या समाधीचे योगाने हा मी, हे माझे इत्यादी ज्या अनेक वासना त्या सर्व जळून जाऊन व ज्ञानाला आड येणारी पुण्य पाप आदी कर्मे त्यांचे उन्मूलन होऊन पूर्वी परोक्षत्वे करून समजलेले जे तत्वमस्यादी वाक्य तेच प्रतिबंधरहित तळहातीच्या आवळ्याप्रमाणे स्पष्टपणे अपरोक्ष ज्ञान करून देते. आता परोक्ष व अपरोक्ष ज्ञानाचे फळ सांगून हे प्रकरण आटपतो. गुरुमुखापासून प्राप्त झालेले जे महावाक्यजन्य परोक्ष ज्ञान ते उत्तम रीतीने झाले असता बुद्धिपूर्वक केलेले पाप जळून जाते. हे फळ केवळ श्रद्धाजन्य परोक्ष ज्ञानाचे नव्हे, तर श्रवण मनन पासून झालेले जे दृढ परोक्ष ज्ञान त्याचे हे फळ आहे. हे पक्के ध्यानात ठेवावे. तसेच सद्गुरूच्या मुखापासून व त्यांच्या कृपेने प्राप्त झालेले महावाक्यजन्य संशय विपर्यय रहित असे अपरोक्ष ज्ञान झाले असता सूर्योदयाने जसा काळोख अगदी नाहीसा होतो, त्याचप्रमाणे संसाराला कारणीभूत जे अज्ञान ते समूळ नष्ट होते. आर्या ह्या परितत्व विवेका करुणी विधीने मनासी शांत करी संस्कृती बंधन तुटूनी मोक्षाची तुझ मिळेल पदवी खरी. तत्वविवेक समाप्त.